नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळी गावातील गोळवण वस्तीमध्ये झालेल्या वृद्ध दाम्पत्यांच्या दुहेरी खुनाच्या प्रकरणाचा उलगडा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत केला असून या प्रकरणी सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे. वृद्ध दाम्पत्यांच्या दुहेरी खुनाची घटना घडल्याने शाहूवाडी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते. तर वृद्ध दाम्पत्य रखुबाई नीनू कंक वय वर्ष 65 आणि नीनू यशवंत कंक वय वर्ष 70 यांचा मुलगा सुरेश कंक आपल्या आई वडिलांची विचारपूस करण्यासाठी घरी गेला असता त्याला आईचा मृतदेह घराशेजारील गवतामध्ये आणि वडिलांचा मृतदेह जवळील डॅमच्या काठावर सडलेल्या अवस्थेत आढळला. याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान प्राथमिक तपासात हे दोघेही हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मरण पावल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनेचा सखोल तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला निर्देश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी छाननी करून वन विभागाशी समन्वय साधून तपास केला. मात्र घटनास्थळी हिंस्र श्वापदाच्या हल्ल्याचे कोणतेही पुरावे न मिळाल्याने खुनाचा संशय अधिक बळकावला होता. मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विजय गुरव याचा माग काढला. विजय हा सराईत चोर असून कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी विजय हा काही दिवसांपासून डोंगर कपारीत लपून राहत होता. त्या काळात तो गुराखी व गावकऱ्यांकडून अन्न मागून जगत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी विजय गुरव हा निनाई परळी गावातील कंक दाम्पत्यांकडे आश्रय आणि भोजनाची विनंती करण्यासाठी गेला होता. मात्र नीनू कंक यांनी त्याला विरोध दर्शवल्याने चिडून विजयने लाकडी दांडके व दगडाने दाम्पत्यांचा खून केला असल्याची अधिक तपासात उघडकीस आले असून विजय गुरव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.